चल पैसे चल की. बागों में फिर झूले पड़ गए, पक गई मिठिया अंबिया, ये छोटी सी जिंदगी रात लंबिया लंबिया, ओ घर आजा परदेसी, तेरी मेरी एक जिंदड़ी, ओ घर आजा परदेसी, घर आजा परदेसी. डॉक्टर, तुम्हाला एक सांगायचं राहिलंय. यो जो भाई आहे ना, तो माझा आशिक आहे. फोटो बघून कळलं असेल ना तुम्हाला. त्याला जर कळलं मी तुम्हाला माझा नवरा सांगितलंय, तर तुमचं रामनाम सत्य हे होईल. भाई याचं काय करायचंय? घर आजा परदेसी, तेरी मेरी सॉरी भाई, जिंदड़ी. मी तुमचं पाय ना पाय मागायला देईन भाई. भाई तुमची सगळं भाई, मी तुमचे सगळे पैसे मागायला देईन भाई. भाई भाई अरे पैसे तर तुझा बाप बी देईल रे, पहिले व्याज तर काढून घेऊ दे की. भाई. एकदा जास्त आला होता तुला. अक्कलदाड म्हणते त्याला, ते काढली का नाही माणसाला अक्कल येते. आता तुला पण आली असं. 2 दिवसात सगळे पैसे परत करायचे, नाही केले तर राहिलेले दात पण काढून घे ना. सुपरस्टार. घेऊन जा रे आला. एक 2 3 4 माझी हिरोईन सुपरस्टार. सिंपल मध्ये डिंपल, डिंपल मध्ये सिंपल. माझं पाखरू, परदेशी पाखरू घरी परतलं. किती वाट बघितली मी तुझी. एखाद्या दारू पेलेल्या माणसाला उलटी येत नाही ना, त्याच्यापेक्षा जास्त मला तुझी आठवण येत होती. कुठं होतीस तू? मला सोडून का गेलीस तू? तू बरी आहेस ना? तू खाल्लंस का काही? जेवलीस का तू? किती खराब झाली आहे माझी हिरोईन. दिसत नाही तुला किती खराब झाली आहे माझी हिरोईन? दिसत नाही? जा माझ्या हिरोईनसाठी काहीतरी खायला घेऊन ये आणि हेल्दी आण. माझी हिरोईन डाएटवर आहे. चल हिरोईन ये. हिरोईन साइड हिरो कोण आहे? भाई हा तर तिचा दोस्त आहे माझा. दोस्त. हीरोइन, एक लड़का और एक लड़की कभी दोस्त नहीं होते. नाही खरंच. बाई ही तर म्हणली. तुला विचारलं? जेव्हा हिरो आणि हिरोईन बोलतात ना, तेव्हा साइड कॅरेक्टरनी किंवा ज्युनियर आर्टिस्टनी मध्ये बोलायचं नसतं. हा बेसिक रूल आहे सिनेमातला. का तू काय हिरोईनचा दोस्त आहेस का? हो, माझ्या हिरोईनचा दोस्त, तो माझा दोस्त. चला बसून बोलूयात. या बस. आंखों ही आंखों में बता दो सारी बातें. फोन वाजतोय. सायलेंट केला.
फोन का स्विच ऑफ लागतोय? खरंच फोन बंद झाला यांचा का? मी फोन करीन म्हणून स्विच ऑफ ठेवलाय फोन. कुठे गेले असतील? खरंच मित्रांसोबत असतील का परत कुठल्या बाईच्या नादाला लागलेत? सुधाकर भाऊजी पण घरातच आहेत, म्हणजे जामकर साहेबांनी बोलवण्याचा काही प्रश्नच येत नाही. मग कुठे गेले असतील? पैसे घेऊन मला सोडून पळून तर गेले नसतील? नाही नाही, बॅग तर इथंच आहे. पैसे पण घरातच आहेत. म्हणजे म्हणजे हे मला सोडून नाही गेलेत. परत फोन लावून बघते. बोल, काय केलं माझ्या 2 करोडचं? हे बघा, तुम्ही जे 2 करोड दिलेत त्यातले मी 2 रुपये सुद्धा नाही बघितले. माझा खरं तर या सगळ्याशी काही संबंध नाही. मी काय झालं तुम्हाला सांगतो. मी घरी चाललो होतो, तर ही पोरगी पळत पळत आली, मला धडकली आणि मी अडकलो. तर तुमच्या या गुंडांना वाटलं. तुला माझी पोरं गुंड दिसतात? गुंड आहेत ती. दाखव तुला खरा गुंडा काय असतो. दाखव. नाही, हे बघा, मी माझे शब्द मागे घेतो. गुंडे नाही म्हणायचं मला. ते तुमचे मित्र, तुमची पोरं, निकटवर्तीय, स्नेही, अजून काय अनुयायी, हे यांचा काहीतरी गैरसमज झाला. यांनी मला ह्याच्यासोबत आहे असं समजून हे इकडे घेऊन आलेत मला. भाई, इथं बोलत होते हा त्याचा नवरा आहे आणि आपले पैसे हा देणार आहे. अरे कुठल्या भाषेत सांगू मी हिचा नवरा नाहीये? आवाज आवाज. मी खरंच तिचा नवरा नाही हो. हे बघा, जर का मी हिचा नवरा असतो तर एक साधं लॉजिक आहे. साधं आपण हिंदू संस्कृतीप्रमाणे लग्न झालं असं समजू. तर तिच्या इथं मांगमध्ये सिंदूर असता का नाही? गळ्यात मंगळसूत्र असतं का नाही? चला, गेला बाजार, तिच्या पायात बघा जोडवी असते का नाही? आहेत का? नाहीये. मग ते ब्रेकअपचं गाणं कुणी लावलंय? कुणी लावलंय ते गाणं? 2 महिन्याच्यात बंद झालं पाहिजे, नाहीतर राडा होईल. 2